त्यानंतर आपण जाणार आहोत थेट आपल्यासोबत जोडले गेलेत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। एक मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी ते गेलेले आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया? तर निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पवार साहेब भेटत असतील तर त्याचा आनंद आणि स्वागतच आहे। कारण शेवटी शरद पवार एक ज्येष्ठ नेते आहेत आणि मराठी भाषेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी अभिजात दर्जा देऊन महाराष्ट्राला स्वाभिमान त्यांचं जागृत ठेवण्यासाठी एक फार मोठी भाषे आणि संस्कृतीच्या संदर्भात योगदान दिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मराठी साहित्य संमेलनात मोदी साहेबांची उपस्थिती राहणं किंवा त्यासाठी येणं हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी खूप अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी आहे। आणि त्यामुळं जर दोघेही त्या ठिकाणी भेटत असतील, मोदी साहेबांकडे जात असतील तर त्याचा आनंद आहे। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक स्थिर आणि भक्कम सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे। पवार साहेबांचं सुद्धा सहकार्य या निमित्तानं लाभेल। मोदी शेवटी विकास हा महत्वाचा आहे आणि पवार साहेब पण विकासाच्या बाजूने सातत्यानं राहिलेत। आणि त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकासासाठी सुद्धा चर्चा होऊ शकते, त्यांची मदत होऊ शकते। आणि मराठी साहित्य संमेलनाला मोदी साहेबांना बोलवणं हे निश्चितच त्या ठिकाणी अत्यंत आनंदाची अशा प्रकारची गोष्ट आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।